नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य ज्ञान भाग 3 पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? पर्याय दिलेले आहेत। 1 जायकवाडी, 2 कोयना, 3 भंडारदरा, 4 उजनी। उत्तर आहे 1 जायकवाडी। प्रश्न क्रमांक 2, सलग 2 T20 सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज कोण बनला आहे? पर्याय दिलेले आहेत। 1 तिलक वर्मा, 2 संजू सॅमसन, 3 रोहित शर्मा, 4 सूर्यकुमार यादव। उत्तर आहे 2 संजू सॅमसन। प्रश्न क्रमांक 3, नुकताच मिस युनिव्हर्स 2024 चा किताब कोणी जिंकला? पर्याय आहे। 1 चेनिस पॉलिशियो, 2 विक्टोरिया केअर-थेल्विंग, 3 क्रिस्टिना पिटकोवा, 4 रिया सिंगा। उत्तर आहे विक्टोरिया केअर-थेल्विंग। प्रश्न क्रमांक 4, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य रोड वाहतूक महामंडळ MSRTC, पर्याय क्रमांक 2 मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल विकास प्राधिकरण MMRDA, 3 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC, पर्याय 4 महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरण MSRDC। उत्तर आहे 4 महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण MSRDC। प्रश्न क्रमांक 5, नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळतात? पर्याय दिलेले आहेत। 1 लोकशाही, 2 हुकुमशाही, 3 राजेशाही, 4 सरंजामशाही। उत्तर आहे लोकशाही। प्रश्न क्रमांक 6, सिंगापूर ओपन स्नूकर 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? पर्याय दिलेले आहेत। 1 रोहन बोपन्ना, 2 पंकज अडवाणी, 3 डी गुकेश, 4 आर प्रज्ञानंद। उत्तर आहे पंकज अडवाणी। प्रश्न क्रमांक 7, मध्य प्रदेश मधील लोकसभा जागांची संख्या किती आहे? पर्याय आहे 29, 2 30, 3 32, 4 28। उत्तर आहे 29। प्रश्न क्रमांक 8, राज्यपालाच्या अध्यादेश काढण्याच्या शक्तीच्या संदर्भात कोणता अनुच्छेद संबंधित आहे? पर्याय दिलेले आहे। 1 अनुच्छेद 213, 2 अनुच्छेद 200, 3 अनुच्छेद 168, 4 अनुच्छेद 68। याचे उत्तर आहे अनुच्छेद 213। प्रश्न क्रमांक 9, कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून जाते? पर्याय दिलेले आहेत। 4 7 8 6। उत्तर आहे 8 कर्कवृत्त भारताच्या 8 राज्यातून जाते। प्रश्न क्रमांक 10, वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी म्हणतात?
पर्याय आहे 1 कोयना, 2 खडकवासला, 3 धोम, 4 कान्हे. उत्तर आहे कोयना. प्रश्न क्रमांक 11. 73व्या मिस युनिव्हर्स स्पर्धा 2024 चा किताब खालीलपैकी कोणी जिंकला? पर्याय दिले आहे 1 ध्रुवी पटेल, 2 व्हिक्टोरिया कजेर, 3 रिया सिंघा, 4 क्रिस्टिना पिस्कोवा. उत्तर आहे व्हिक्टोरिया कजेर. प्रश्न क्रमांक 12. भारतीय स्वातंत्र्याच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये राज्य विधानमंडळाच्या सदस्यत्वाच्या पात्रतेचा उल्लेख आढळतो? अनुच्छेद 173, अनुच्छेद 101, अनुच्छेद 179, अनुच्छेद 180. याचे उत्तर आहे अनुच्छेद 173. प्रश्न क्रमांक 13. नायजेरिया या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले आहे? पर्याय दिलेले आहे 1 नरेंद्र मोदी, 2 DY चंद्रचूड, 3 द्रौपदी मुर्मू, 4 जगदीप धनखड. उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 14. सामंता हार्वे यांना कोणत्या कादंबरीसाठी 2024 चा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे? पर्याय आहे 1 ज्युपिटर, 2 मूनलाइट, 3 ऑर्बिटल, 4 प्लॅनेट. उत्तर आहे ऑर्बिटल. प्रश्न क्रमांक 15. नुकतेच गरुड शक्ती सैन्य अभ्यास भारत व कोणत्या देशाच्या दरम्यान झाला? पर्याय आहे 1 पाकिस्तान, 2 जपान, 3 रशिया, 4 इंडोनेशिया. याचे उत्तर आहे इंडोनेशिया. प्रश्न क्रमांक 16. चीनची भिंत बनवायला किती वेळ लागला होता? पर्याय आहेत 1 1000 वर्ष, 2 500 वर्ष, 3 30,000 वर्ष, 4 2000 वर्ष. याचे उत्तर आहे 2000 वर्ष. प्रश्न क्रमांक 17. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? पर्याय आहे 1 मोठे आतडे, 2 जठर, 3 यकृत, 4 हृदय. याचे उत्तर आहे यकृत. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे. प्रश्न क्रमांक 18. 66व्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? पर्याय आहे 1 बिहार, 2 गुजरात, 3 महाराष्ट्र, 4 मध्य प्रदेश. उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 19. रासायनिक अभिक्रियेचा वेग कशामुळे वाढतो? पर्याय आहे 1 द्रावण, 2 उत्प्रेरक, 3 द्रावक, 4 अभिक्रिया. उत्तर आहे उत्प्रेरक. प्रश्न क्रमांक 20. ग्रामपंचायतची कमीत कमी सदस्य संख्या किती असते? पर्याय 1 7, पर्याय 2 5, पर्याय 3 17, पर्याय 4 40. उत्तर आहे 7. प्रश्न क्रमांक 21. निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होते? पर्याय 1 दृष्टीपटलावर, 2 दृष्टीपटलापुढे, 3 दृष्टीपटलमध्ये, 4 पित्तबिंदूवर. उत्तर आहे दृष्टीपटलावर. प्रश्न क्रमांक 22. ग्रामपंचायतची
जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? पर्याय आहे 1 7, 2 5, 3 17, 4 40. उत्तर आहे 3 17. प्रश्न क्रमांक 23. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? पर्याय आहे 7, 5, 17, 18. उत्तर आहे 7. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. भारताचे क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक रशियाचा लागतो, दुसरा क्रमांक कॅनडा, तिसरा क्रमांक चीन, चौथा क्रमांक अमेरिका, पाचवा क्रमांक ब्राझील, 6वा क्रमांक ऑस्ट्रेलिया आणि 7वा क्रमांक भारत. प्रश्न क्रमांक 24. लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? पर्याय आहे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. उत्तर आहे दुसरा. लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 25. लोकसंख्येच्या दृष्टीने जगात पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? पर्याय आहे रशिया, भारत, चीन, ऑस्ट्रेलिया. उत्तर आहे चीन. लोकसंख्येच्या दृष्टीने जगात पहिला क्रमांक चीन या देशाचा लागतो. प्रश्न क्रमांक 26. हरित क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे मच्छी उत्पादन. पर्याय आहेत मच्छी उत्पादन, अन्नधान्य उत्पादन, रेशीम उत्पादन, दुग्ध उत्पादन. याचे उत्तर आहे अन्नधान्य उत्पादन. हरित क्रांती ही अन्नधान्य उत्पादन क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 27. करडी क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय आहे खत उत्पादन, अन्नधान्य उत्पादन, रेशीम उत्पादन, दुग्ध उत्पादन. उत्तर आहे खत उत्पादन. प्रश्न क्रमांक 28. तपकिरी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय आहे खत उत्पादन, अन्नधान्य उत्पादन, चमडी किंवा कोकोचे उत्पादन, 4 दुग्ध उत्पादन. उत्तर आहे चमडी किंवा कोकोचे उत्पादन. प्रश्न क्रमांक 29. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? पर्याय आहे महू, नागपूर, मुंबई, पुणे. उत्तर आहे महू. प्रश्न क्रमांक 30. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला? पर्याय आहेत सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, पुणे. उत्तर आहे कोल्हापूर.